तर आपण आज बघणार आहोत ॲमेझॉन AWS मध्ये क्लाउड वॉच ही सर्व्हिस आहे ते कशी यूज करायची. तर आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे एक EC2 इन्स्टन्स. तर आपल्याला पहिल्यांदा एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. लॉन्च इन्स्टन्समध्ये गेल्यानंतर इथं सर्व्हरचं नाव काहीतरी द्यायचं आहे. त्यानंतर इमेज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इन्स्टन्स टाईप बाय डिफॉल्ट आहे तोच असू द्यायचा आहे. त्यानंतर की पेअर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपण जो एक्झिस्टिंग एक सिक्युरिटी ग्रुप क्रिएट केलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर लॉन्च इन्स्टन्स, ह्या इन्स्टन्सला पब्लिक IP असाइन करायची राहून गेली होती. त्यामुळे आपण ॲक्सेस मध्ये जाऊन नेटवर्किंग मध्ये जाऊन मॅनेज IP मध्ये जाऊन ॲट असाइन पब्लिक IP करून ॲलो करून आपण या ठिकाणी पब्लिक IP असाइन करू शकतो. त्यानंतर आपला हा EC2 इन्स्टन्स कनेक्ट करायचा आहे. जर आपण EC2 इन्स्टन्स कनेक्ट केला नाही तर क्लाउड वॉच मध्ये आपल्याला ते मॅट्रिक्स मध्ये दिसणार नाही. क्लाउड वॉच ऑप्शन मध्ये आल्यानंतर क्रिएट अलार्म वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्रिएट अलार्म म्हणून एक ऑप्शन आहे, त्यामध्ये आपण जायचं आहे. पर स्टेप बाय स्टेप आपल्याला सिलेक्ट मॅट्रिक्स करायचं आहे. मॅट्रिक्स सिलेक्ट करायचे आहे. जर आपण EC2 इन्स्टॉल क्रिएट केला नसेल तर इथे EC2चा ऑप्शन नाही दिसणार. यानंतर आपण EC2 इन्स्टन्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर पर इन्स्टन्स मॅट्रिक्स वर क्लिक करायचं आहे. मी इथं आपण आता इन्स्टन्सचं नाव जे दिलेलं आहे ते सर्च करू शकतो आणि जर सापडत नसेल तर मग आपण डायरेक्ट EC2 इन्स्टन्स मध्ये येऊन जो आपण इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे त्याची ID कॉपी करून त्या ठिकाणी डायरेक्ट पेस्ट करू शकतो. ही इन्स्टन्सची ID अशी कॉपी केल्यानंतर या ठिकाणी पेस्ट करून आपल्याला या ठिकाणी CPU युटिलायझेशन सिलेक्ट करायचं आहे. एक सेकंड रिफ्रेश करूया. CPU युटिलायझेशन या ठिकाणी दिसतंय, हे सिलेक्ट करायचं आहे. मॅट्रिक्स सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला म्हणजे CPU किती % वर गेल्यानंतर आपल्याला अलार्म सेट करायचं ते द्यायचं आहे. म्हणजे आपण 20% देऊया, कारण की आपण टेस्टिंगसाठी बघत आहोत. कंपनीमध्ये बऱ्यापैकी 70-80% असं असतं. आता आपल्याला फक्त टेस्टिंगसाठी करायचं आहे त्यामुळे आपण 20% घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन करायचं आहे. आता आपल्याला एक नवीन मेसेज किंवा ईमेल साठी जाण्यासाठी हे करायचं आहे. क्रिएट न्यू टॉपिक वर करून काय तर नाव द्यायचं इथं टॉपिक आणि या ठिकाणी कोणत्या ईमेलवर आपल्याला त्या अलर्ट मेसेज पाठवायचा तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि क्रिएट टॉपिकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. अलार्मचं काहीतरी नाव सेट करायचं आहे आणि आपल्याला जर काही अलार्म मध्ये डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर ते सुद्धा आपण इथे देऊ शकतो आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण सगळे आपले डिटेल्स आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो. कॉम्पॅरिझन काय असेल ते सगळं आणि त्यानंतर क्रिएट अलार्मवर क्लिक करायचं. आता या ठिकाणी आपल्याला अलार्म क्लिक केल्यानंतर ईमेलवर आपल्या एक कन्फर्मेशन सबस्क्रिप्शन कन्फर्मेशनसाठी मेसेज येईल. सगळ्यात पहिल्यांदा तो कन्फर्म करायचा आहे. या ठिकाणी कन्फर्म सबस्क्रिप्शनवर क्लिक केल्यानंतर सबस्क्रिप्शन कन्फर्म म्हणून असा आपल्याला हे दिसेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं आता आपण प्रॅक्टिससाठी यूज करतो त्यामुळे आपल्याकडे ह्याच्यावर लोड नसणार आहे. जस्ट त्यासाठी आपण ट्रेस ह्याच्यावर द्यायचा आहे. यासाठी आपल्याला इन्स्टॉल स्ट्रेस देण्यासाठी आपण स्ट्रेस कमांड इन्स्टॉल करत आहोत. आता आपण स्ट्रेस
या ठिकाणी देऊया आपण त्या अलार्म मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण अलार्मवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ग्राफ दिसेल. आता आपल्या सीपीयूचं पर्सेंटेज किती आहे ते. आता सध्या 0% दिसत आहे आणि आपला टार्गेट इथं आहे 20%. मग 20% हिट झाल्यानंतर आपल्याला तो मेसेज ईमेल मध्ये येईल, अलार्म आपला वर्क होईल. तर आपण पहिला ट्रेस आपला या ठिकाणी आपण चेक करू शकतो ग्राफ मध्ये किती पर्सेंट आपलं सीपीयूचं युटिलायझेशन होत आहे. सध्या 8% वर आलेला आहे. या ठिकाणी एक आपण स्ट्रेस दिलेला कंप्लीट झालेला आहे. आता थोडंफार पर्सेंटेज वाढला असेल याचा. आपण आणखी एकदा स्ट्रेस दिलेला आहे. या ठिकाणी आपलं पर्सेंटेज जे आहे हे 100% वर गेलेला आहे आणि आपला जो टार्गेट होता सीपीयू 20%चा तो हिट झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला ईमेल सुद्धा आलेला असू शकतो. रिफ्रेश करूया एकदा. एक सेकंद. या ठिकाणी आपण बघू शकतो प्रमोशन मध्ये आलेला आहे. आपला जो अलार्म आता 0 मिनिटं एक ईमेल आलेला आहे आपल्याला की आपला जो आताचा अलार्म 1 होता हा झालेला आहे आणि आपलं जे 20% आपण सेट केलं होतं त्याच्यावर जे आहे तो सीपीयू पर्सेंटेज गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा ईमेल आलेला आहे. अशा प्रकारे आपण हा क्लाउड वॉच हा सर्व्हिस आपण कशी यूज करायची पाहिलेला आहे.